नाही बघा, या ठिकाणी बिनसलं काहीच नव्हतं. आपण पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय हे 2 दिवसापासून आजारी होते आणि आजारी असल्यामुळे एक प्रकारचं गैरसमजाचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं गेलं. पण एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वीच आपल्या समोर सांगितलं होतं की वरती जो निर्णय घेतला जाईल त्याच्यामध्ये माझी कुठली जाडकाठी राहणार नाही. साहजिक आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये हाच एक या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांचा राजकारणाचा, त्याच्यामुळे लोकांना एक अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत. पण त्यांनी शेवटी हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही. आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी सत्तेमध्ये राहावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे. याचं कारण त्यांनी जनतेशी जी 2.25 वर्षामध्ये जी जवळीक केलेली आहे. मी माझ्या जळगाव जिल्ह्याचं सांगितलं तर 17 वेळेस 2.25 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री हे जळगाव जिल्ह्यामध्ये आले. याचाच अर्थ असा होतो की मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणीचे कार्यक्रम असतील, शासन आपल्या दारी असेल किंवा छोट्या छोट्या निवडणुका असतील, बैठका असतील, म्हणजे लोकांमध्ये मिसळलेला हा माणूस आहे आणि त्यांनी सत्तेच्या बाहेर राहणं हे जनतेला मान्य नाही आहे. म्हणून आमची सगळ्यांची त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेत राहावं आणि जे लोकांकरता केलेली कामं आहे ती पूर्ण तडीस लावण्याकरता सरकारबरोबर सहकार्य करावं अशीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे.